तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आपण आज जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेची पूजा संबंधित. पूजा कशी करावी, मांडणी कशी करावी, सेवा काय काय कराव्यात. ओके, चला तर आपण जाणून घेऊया. तर पूजा आपल्याला 12 वाजायच्या आधीच मांडून घ्यायची आहे. म्हणजे 12च्या नंतर 12 ते 12:30 या वेळेदरम्यान आपल्याला सेवा करायची आहे. म्हणून आपल्याला पूजा आधीच मांडून ठेवायची आणि त्यानंतर आपण सेवा करू शकतो. आणि ह्या वर्षी पौर्णिमा ही सोमवारी 12:24 सुरू होणार आहे आणि मंगळवारी 9:18 असणार आहे. तर भगवान इंद्र, चंद्र, लक्ष्मीदेव, कुबेरदेव यांचे एकत्रित पूजन करण्याचा हे एकमेव अमृतयोग दिवस आहे आणि श्री लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय शीघ्र आणि फलदायी देणारा अशी ही सेवा आहे. वर्षभर लक्ष्मी प्राप्तीची जी कंपल्सरी करण्याची जी काही 5 व्रत गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितले आहे, त्यापैकी मुख्य पूजन व्रत म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. तर आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. तर हा कोजागिरी पौर्णिमाचा उत्सव रात्री 12 ते 12:39 करायचा असतो. म्हणजे ह्या वेळेत आपल्याला सेवा करायची आहे. शक्यतो अनेक सेवेकऱ्यांनी किंवा भाविकांनी ही सेवा आपल्या घरी करायची आहे. असे मानले जाते की वरील देवता म्हणजे चंद्रदेव, इंद्रदेव, लक्ष्मीदेवी, कुबेरदेव ह्या दिवशी पृथ्वी तलावर सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि त्यांना अमृताचाच म्हणजे दुधाचा नैवेद्य ठेवायचा असतो. तर चला आपण आता पूजाविधी वगैरे जाणून घेऊया. चला आपण पूजा मांडणी कशी करायची चला बघू. आधी सर्वप्रथम मी काय केलं आहे, इथं ते गोमूत्र असतं ना, त्याने पूर्ण जागा स्वच्छ करून घेतली गोमूत्र टाकून त्यानंतर त्याच्यावर पाट ठेवलं. पाटावर व्हाईट वस्त्र ठेवलं आहे. तुमच्याकडे व्हाईट वस्त्र असेल तर घ्या, नाही तर लाली टाकू शकता. पण या पूजेच्या विधीला व्हाईट वस्त्र चांगलं असतं, प्रभावी असतं असं बोलतात. म्हणून मी व्हाईट वस्त्र घेतलं आहे. लाल घेतलं काही हरकत नाही, टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर व्हाईट वस्त्र टाकल्यानंतर पूजा मांडणी करायची पुढे आणि रांगोळी पण काढून घ्यायची थोडीशी खाली, तुम्हाला जशी येत असेल तशी. आणि आपल्याला आता करायची आहे पूजाची मांडणी. सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा मग कोणतीही पूजा करायच्या वेळेस आधी दिवा लावायचा असतो, दीप प्रज्वलन करायचं असतं. तसंच आपण आता दिवा लावून घेऊया. तर दिवा लावताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपम ज्योती नमस्तुते. आणि आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे दिव्याला. त्यानंतर आपण पुढील मांडणीला पूजेला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. आता माझं हे झालेलं आहे दीप प्रज्वलन झाल्यानंतर मी पुढील पूजा स्टार्ट करेल. तर बघा, ह्या प्रकारे ही पूजा आत्तापर्यंत पूजा करून घेतलेली मी. आणि आता आपल्याला करायचं आहे ती विड्याची पानं असतात ना, बघा आपण खायचे जे पानं असतात ना त्याला विड्याचे पान बोलतात. ते पान जॉईंट पान घ्यायचे. आता माझ्याकडं ते पानं अवेलेबल नव्हते म्हणून मी आंब्याचे पानं घेतले आणि जॉईंट पान ठेवायचे. जसं मी आंब्याचे पानं जॉईंट ठेवले तसे तुम्हाला विड्याचे ते खायची पानं असताना ते जॉईंट ठेवायची आणि त्यावर अक्षदा टाकून घ्यायचे, तांदूळ, आणि त्यावर सुपारी ठेवायची. सुपारी ही माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. म्हणून तुमच्याकडं मूर्ती असेल तर मूर्तीही ठेवू शकता, श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रही तुम्ही ठेवू शकता. माझ्याकडं श्रीयंत्र आहे म्हणून मी श्रीयंत्र ठेवलं आणि एक सुपारी ठेवलेली आहे. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला भगवान कुबेरांचं प्रतीक म्हणून 2 जॉईंट पानं ठेवायची विड्याची. ती खायची पानं असतात ना, नागेलीची पानं, ती पानं जॉईंट पानं ठेवायची. त्यावर थोड्या अक्षदा टाकायच्या आणि त्यावर सुपारी ठेवायची कुबेर देवतांचं प्रतीक म्हणून. आता कुबेर देवतांचं तुमच्याकडं कुबेर यंत्र असेल तर तुम्ही कुबेर यंत्रही ठेवू शकतात. ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. तर तुमच्याकडं असं जॉईंट नागेलीची पानं घेऊन एकसाथ जोडून त्यावर सुपारीवर ठेवायची. म्हणजे आधी अक्षदा टाकायच्या, मग त्यानंतर तुम्हाला
त्यावर सुपारी ठेवायची आहे. माझ्याकडं म्हणजे इथं मला भेटला नाही मी, पण मग संध्याकाळी व्हिडिओसाठी मी फक्त तुम्हाला दाखवलं आहे म्हणून आंब्याची पानं ठेवलेली आहे. नंतर पूजनाला मी नागेलीचे पानंच घेणार आहेत. तर ह्या प्रकारे ठेवायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला पूर्ण पुढं अक्षदाटा ठेवायच्या आहे थोड्याशा अजून. आता आपल्याला भगवान इंद्रदेवतांचं हे करायचं आहे, इंद्रदेवांची मांडणी करायची आहे. तर आपल्याला थोड्या अक्षदा टाकून घ्यायच्या. त्यानंतर थोडंसं हळदी कुंकुम लावायचं आहे. हळदी कुंकुम लावल्यानंतर मग आपल्याला त्यावर तांब्या असतो ना आपल्या घरामध्ये पूजेचा, तो तांब्या घ्यायचा आहे. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याला 5 बोटे कुंकवाचे लावून घ्यायचे, स्वस्तिक काढायचं आणि तो तांब्या आपल्याला त्या तर ह्या प्रकारे आपल्याला तांब्याला असं स्वस्तिक काढून घ्यायचं. आतमध्ये पाणी आणि वरतून आंब्याचे पानं आणि 5 बोटं कुंकवाचे असं लावून ठेवून घ्यायचे. त्यानंतर हे ठेवल्यानंतर हे आपलं इंद्रदेवांचं प्रतीक. त्यानंतर चंद्रदेवांचं प्रतीक. चंद्रदेव म्हणजे चंद्रदेव गोल असतात त्याप्रमाणे गोल आपल्याला गोलाकार रास तांदूळाची रास काढायची आहे, तांदूळ ठेवायचे आहे चंद्रदेवांचं प्रतीक म्हणून. चंद्रदेव फूल ठेवायचे, थोडेसे फूल असेल तर फूल ठेवायचे तुम्ही थोडेफार. आणि मग त्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे देवी लक्ष्मीची, म्हणजेच जी आपण सुपारीचं प्रतीक म्हणून ठेवलं आहे श्रीयंत्र वगैरे म्हणून, त्यांचं आपल्याला पूजन करायचं आहे. आता पूजन करायच्या वेळीच आपल्याला हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे आणि पूजेच्या वेळी आपल्याला म्हणायचं आहे महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा, तुम्हाला जो येत असेल तो. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो महालक्ष्मी प्रचोदया किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि पूजा करायची. हळदी कुंकुम लावून घ्यायचा आणि श्रीयंत्रालाही हळदी कुंकुम लावून घ्यायचा. पुष्प अर्पण करायचं आहे, पुष्प ठेवायचं, फूल ठेवायचं तिथं, हळदी कुंकू लावायचा सुपारीला आणि श्रीयंत्राला. आणि तुमच्याकडं कमलगट्ट्याची माळ असेल तर कमलगट्ट्याची माळ ही वरती ठेवायची आहे अशी, आणि हळदी कुंकुम लावून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला तर चला आता आपण कुबेर देवतांची पूजा करू. कुबेर देवतांना हल्दी कुंकुम लावून पूजा करून घेऊ. आणि पूजा करायच्या वेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः. किंवा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल कुबेर देवतेचा तो मंत्र म्हणायचा आणि हळदी कुंकुम पुष्प अर्पण करायचं कुबेर देवतांना. तुमच्याकडं कुबेर यंत्र असेल तर तुम्ही कुबेर यंत्र ठेवायचं, नसेल तर फक्त सुपारी ठेवायची. सुपारी ठेवली तरी चालते. आणि ते पूजा करायची. पूजा केल्यानंतर नाहीतर वैश्ववर्णाय स्वाहा हा मंत्र म्हणायचा. मंत्र म्हणल्यानंतर आपल्याला भगवान इंद्रदेवताचं प्रतीक असलेलं कलशाची पूजा करायची आहे. ओम इंद्रदेवताय नमः हा मंत्र जाप करत पूजा करायची आहे. हळदी कुंकुम पुष्प समर्पयामी. ओम इंद्रदेवताय नमो नमः, ओम इंद्रदेवताय नमः असं मंत्र म्हणायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला चंद्राचं प्रतीक असलेलं जे आपली रास मांडलेली आहे त्या रासची आपल्याला पूजा करायची आहे. हळदी कुंकुम टाकून घ्यायचं आणि पुष्प टाकायचं आणि मंत्र म्हणायचा, ओम चंद्रदेवताभ्यो नमः, ओम चंद्रदेवताभ्यो नमः, ओम चंद्रदेवताभ्यो नमः हा मंत्र म्हणायचा. नंतर तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्य हा तुम्हाला दुधाचा नैवेद्य ठेवायचा आहे. दूध हे आपल्याला चंद्रप्रकाशात ठेवायचं आहे रात्री आणि चंद्रप्रकाशातून ठेवून याचा नैवेद्य ठेवायचा आहे. तर आपण हा दुधाचा नैवेद्य ठेवलेला आहे ना, तर यामध्ये थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, हळदी कुंकुम लावून पूजा करून घ्यायची आणि तुलसीपत्र ठेवायचं आहे. तुलसीपत्र रात्री नाही तोडायचं, दिवसा सोडून घ्यायचं आहे आपल्याला.
आणि पूजा करताना आपल्याला आपला दुधाचा जो नैवेद्य दिला आहे ना, त्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशेतु मम सर्वदा. मी तुम्हाला हा मंत्र इथं लिहून देते, त्यानुसार तुम्ही म्हणायचा. तर नैवेद्य कधी दाखवायचा आपल्याला? 12:39 नंतर. ठीक आहे, ह्या 39 मिनिटात आपल्याला सेवा करून घ्यायची आणि तोपर्यंत हे दुधाचे पात्र जे आहे आपले भांडे ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचे आणि जो नैवेद्य आहे तो फक्त आपल्या घरातल्या व्यक्तींनीच घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि मग त्यानंतर आपल्याला सेवा करायची. म्हणजे सेवा काय करायची ते सांगते मी तुम्हाला. तर सेवा आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र 11 माळी जाप, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ जाप, श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ जाप, श्री कुबेर गायत्री मंत्र 1 माळ जप, 16 वेळा श्री सूक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा आणि गीतेचा 15वा अध्याय. ठीक आहे, ह्या सेवा आपल्याला करायच्या आहे. ह्या सेवा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तिथं लिहून देईल. आणि ह्या काळात जो व्यक्ती जागृत असतो त्यास लक्ष्मी मिळते अशी मान्यता आहे. लक्ष्मी ही 8 प्रकारची असते. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, भावलक्ष्मी, संतानलक्ष्मी, आरोग्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी. ह्या लक्ष्मींना अष्टलक्ष्मी असं बोलतात आणि अष्टलक्ष्मीची कृपा म्हणतात. आता असे काही लोक आहे आळशी, प्रमादी, झोपाडू, अशा माणसांना लक्ष्मी साक्षात समोर आली तरी त्यांना लक्ष्मी देवीची ओळख पटत नाही असं बोलतात. आता देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, ती हित करणारी आहे. देवीची मोठी बहीण मात्र संकट आणणारी आहे. आता ती मोठी बहीण कोण? ती मोठी बहीण त्रास देणारी, कटकटी निर्माण करणारी अशी संकल्पना आहे, म्हणजे अशी कल्पना आहे. तर ह्या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. ती अक्काबाई म्हणून हे बोलतात त्यांना. तर त्या अक्काबाईची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घराहून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे ते ती पाहते. अनेक झोपलेल्या आळशी लोकांवरती रागवते, पंचजागरण करतात, सेवा करतात, त्यांना सुख समाधान संपत्ती देते म्हणजे लाभते. मग त्यावेळेस आपल्याला सेवा करायची असते जागं राहून. ठीक आहे, आणि भगवान इंद्र, माता लक्ष्मी, कुबेर, महाराजसुद्धा रात्री पृथ्वीवर येऊन कोण जागे आहे हे बघतात व त्यास चंद्राच्या किरणांपासून निघणारे जे अमृत असतं ते अमृत प्रदान करतात, आशीर्वाद देतात. या योगे आपल्याला घरातील अलक्ष्मी जाऊन सुलक्ष्मी, अष्टलक्ष्मी घरात येते व स्थिर राहते. या पूजनातील लक्ष्मी व कुबेराचे प्रतीक म्हणून पूजन केलेल्या पूजनास आपण ज्या सुपाऱ्यांचे पूजन केलेले आहे लक्ष्मी देवी आणि कुबेर देवाचे, तर त्या सुपाऱ्या फेकून न देता किंवा कुठं हे न करता सांभाळून ठेवायच्या. कसं आहे ते आपल्याला दिवाळीला जी पूजा करतो आपण लक्ष्मीपूजन त्यावेळेस आपल्याला कामी येत असतात. तर अशी ही पौर्णिमेची अतिशय तीव्र लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. तर तुम्ही